अध्यात्म विश्वविज्ञान यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत करीत आहोत। मित्रांनो, संपूर्ण भारत हा पूर्वीपासून आध्यात्मिक, आत्मिक आणि खऱ्या सुखशांतीच्या शोधात असलेला दिसतो। कारण काय आहे? सर्व देशांमध्ये, सर्व ज्याला म्हणतात सभ्यतांमध्ये माणसाला भौतिक सुखसुविधा जास्तीत जास्त पुरवल्या कशा जातील आणि माणसाचं रहनसहन सुखपूर्वक, सुविधापूर्वक कसं राहील याविषयी चिंतन झालं। पण आमच्या भारतामध्ये या जीवाला स्थायी समाधान, स्थायी शांती, स्थायी आनंद, सच्चिदानंद कसा मिळेल याविषयी शोध झाले, अनुसंधान झाले। आमचे ऋषी मुनी, महर्षी, देवर्षी यांनी विविध प्रकारचे ग्रंथ रचले। वेद, उपनिषद, दर्शनशास्त्र, त्याचे उपांग आणि याप्रमाणे विपुल असं साहित्य आम्हाला लाभलं। ते आम्हाला आत्मिक शांती, आत्मिक प्रेम कसं मिळेल या जिज्ञासेपोटी महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाचं मंदिर पंढरपूरला आहे। संतांची मांदियाळी तिथे होते आणि ही परंपरा भानुदास नावाच्या एका हरिभक्तानं आरंभ केली आणि पुंडलिकाने तिला पूर्णत्वास दिलं। या भक्तांनी तिथे हा हरिनामाचा झेंडा रोवला आणि तुकाराम, ज्ञानेश्वर, सावतामाळी, गोरा कुंभार, चोखा मेळा अशी एक संतांची मांदियाळीच उभी झाली। पंढरपुरामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भव्य असा जनसागर लोटतो आणि तिथे कीर्तन, प्रवचन, भजन यांच्याद्वारे सत्साहित्य, सुविचारांचा प्रचार प्रसार होतो आणि असं हे अत्यंत पवित्र स्थान। आणि या स्थानी ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी, एकनाथांच्या श्रीमद भागवत, त्याचप्रमाणे संतांचे अभंगवाणी, गाथे निर्माण झाले आणि कानोपात्रासारखे लोकही या प्रवाहामधून सत्संगतीच्या सहाय्याने तरुण गेले। हे या सत्संगतीचं काय महत्व आहे आणि सत्संगतीने काय होऊ शकते आणि जर सत्संग लाभला नाही आणि दुर्जनांचा संग लाभला तर काय होऊ शकते याविषयी तुकाराम महाराजांचा हा अभंग बोलका आहे आणि आम्हाला अंतर्मुख करणारा आहे। ऐकूया। ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा। ओढाळाच्या संगे सात्विक नाडली, क्षण एक नाडली समागमे। डाकाचे संगती सोनेहीन झाले, मोल ते तुटले लक्ष कोडी। विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी। भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा।